आज नवीन वर्षातील नवा दिवस आणि पहिला दिवस. या नव्या दिवसांची सुरुवात आपण चाणक्य नीतींच्या नवनवीन विचारांनी करूया. नमस्कार मित्रांनो, आज आपण चाणक्य नीतीतील असे काही अमूल्य विचार पाहणार आहोत, जे जर आपल्या रोजच्या जीवनात उतरवले तर संसारात शांती, घरात लक्ष्मी आणि मनात समाधान नक्कीच येते. चाणक्य म्हणतात, जो माणूस स्वतःच्या वागण्यावर सुधारणा करतो तो खरा श्रीमंत होतो. चला तर मग जाणून घेऊया चाणक्य नीतीनुसार घर, कुटुंब आणि समाज कसा असावा तो. त्याआधी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चाणक्य नीतीनुसार ज्या घरात देवपूजा, स्वच्छता आणि सात्विक विचार असतात त्या घरातून कधीच लक्ष्मी दूर जात नाही. पूजा म्हणजे केवळ धूप, दीप, अगरबत्ती दाखवणे नाही, तर सकाळची सुरुवात सकारात्मक विचारांनी करावी, देवाचे नामस्मरण करावे, मन शांत ठेवावे आणि एकाग्र चित्ताने ध्यान करावे. देवपूजा ही मनाला शिस्त लावते आणि अहंकार दूर करते. ज्या घरात पूजा नसते तेथे हळूहळू वाद वाढतात, नकारात्मकता वाढते, मन अस्वस्थ होऊ लागते. म्हणूनच मित्रांनो, दररोज थोडा वेळ देवासाठी आणि स्वतःसाठी जरूर द्या, असे चाणक्य आपल्याला बजावतात. चाणक्य नीतीतील सर्वात प्रभावी वाक्य आहे, ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो त्या घरात लक्ष्मी कधीच राहत नाही. आपल्या जीवनातील आई, पत्नी, बहीण, मुलगी ही केवळ नाती नाहीत, तर संस्कारांची शाळा आहे. ज्या घरांमध्ये महिलांचा आदर केला जातो, त्यांच्या मनाचा विचार केला जातो, त्यांना महत्त्व दिले जाते, त्यांना सुरक्षित ठेवले जाते, त्यांच्या विचारांचा आदर केला जातो, त्या घराची प्रगती होते, घरात शांतता नांदते आणि संस्कारांची भरभराट होते. चाणक्य सांगतात, स्त्रीचा सन्मान म्हणजे कमजोरी नाही, तर महान संस्कृतीची ओळख आहे. त्यामुळे स्त्रीचा आदर करा, त्यांना मान सन्मान द्या. त्या सुरक्षित असतील तरच आपण सुरक्षित असू. आता जाणून घेऊ दुसऱ्यांच्या संपत्तीवरती डोळा का ठेवू नये. चाणक्य स्पष्ट सांगतात, परधनाकडे पाहताना माणूस स्वतःचा नाश ओढावून घेतो. जो मनुष्य दुसऱ्यांच्या पैशावरती, संपत्तीवरती, यशावरती मत्सर करतो, लालसा करतो, ईर्ष्या ठेवतो, तो माणूस स्वतःचे मन आतून पोखरत असतो. चाणक्य म्हणतात, स्वतःच्या कष्टावर मिळालेले थोडे धनही चोरीच्या अपार संपत्तीपेक्षा श्रेष्ठ असते. त्यामुळे प्रामाणिक मार्गाने पैसा कमवा. त्या पैशाचा साठा होत जाईल आणि तो पैसा आपल्याकडे कायमस्वरूपी टिकून राहील. म्हणून दुसऱ्यांच्या पैशांवरती कधीच डोळा ठेवू नका. आता जाणून घेऊ अहंकार व गर्व यशाचा सर्वात मोठा शत्रू कसा असतो ते. चाणक्य नीतीनुसार अहंकार माणसाला एकटा करतो. पैसा आला, पद मिळाले, प्रसिद्धी मिळाली की अनेक लोक स्वतःमधली नम्रता विसरतात, दुसऱ्यांना कमी लेखायला सुरुवात करतात. पण लक्षात ठेवा, अहंकार टिकत नाही, नम्रता कायमस्वरूपी टिकून राहते. चाणक्य म्हणतात, वृक्ष जितका फळांनी भरलेला असतो तितका तो वाकलेला असतो, नम्र असतो. खरा मोठेपणा म्हणजे शांत बोलणे, सगळ्यांचा मानसन्मान करणे, गरजूंना मदत करणे. माणसाचा अहंकार आणि गर्व नेहमीच माणसाचा नाश करत आला आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी सोडून द्या. आता जाणून घेऊ लहान मुलांशी वाईट का वागू नये. चाणक्य नीती सांगते, मुलाशी केलेले वर्तन हे उद्याच्या समाजाचे बीज असते. पण मुलांना ओरडतो, मारहाण करतो, त्यांचा अपमान करतो, त्यामुळे त्यांचे मन कमजोर होते. मुलांना घडवायचे असेल, शिकवायचे असेल तर त्यांच्याशी प्रेमाने बोला, त्यांना उदाहरणे द्या, संयम ठेवा. त्यांना मारहाण करू नका, त्यांचा अपमान करू नका, कारण आजचे संस्कार हे उद्याचे नागरिक असतात. चांगले संस्कार दिले तरच समाज चांगला घडतो, हे नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, चाणक्य नीती केवळ ग्रंथ नाही, तर जगण्याची कला आहे. जर आपण घरात पूजा ठेवली, महिलांचा मानसन्मान केला, परधनापासून दूर राहिलो, अहंकार टाळला, मुलांशी प्रेमाने वागलो, तर आपोआपच सुख, शांती आणि यश आपल्या जीवनात येईल. धन्यवाद.